यूज ऑफ हॅव हॅज वाक्यामध्ये कसे वापरायचे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याआधी लर्न विथ सुची चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर चला आपण रूल्स शिकूया आता की हॅव आणि हॅज कधी वापरायचे. हे रूल लक्षात ठेवले की आपल्याला पूर्ण सेंटेन्स बनवायला सुद्धा सोपं जातं आणि रीडिंग करायला सुद्धा सोपं जातं. नेहमी लक्षात ठेवा, आय नंतर हॅव वापरतात. आय हॅव. यू नंतर हॅव वापरतात. यू हॅव. वी नंतर सुद्धा हॅव वापरतात. वी हॅव. आणि वाक्यात दे असेल तर दे हॅव. ही असेल, शी असेल, इट असेल, हे तिन्ही असेल. ही हॅज, शी हॅज, इट हॅज. तर ही, शी, इट ला आपण हॅज वापरणार. हे रूल फॉलो करा. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. आय डॅश अ बाईक. आय नंतर काय वापरणार? हॅव. आय हॅव अ बाईक म्हणजे माझ्याकडे बाईक आहे. मी सांगितलं हॅव आणि हॅजचा उपयोग कसा असतो. हॅव आणि हॅज म्हणजे आहे किंवा असणे. यू डॅश नो आयडिया. तर यू नंतर सुद्धा हॅव. यू हॅव नो आयडिया म्हणजे तुला त्याचं काही कल्पना नाही. ठीक आहे. यू हॅव नो आयडिया. नंतर आहे ही डॅश अ कार. ही नंतर मी काय सांगितलं वापरायचं? ही, शी, इट असेल तर हॅज वापरायचं. सो ही हॅज अ कार म्हणजे त्याच्याकडे कार आहे याचा त्याला अर्थ होतो. नंतर आहे शी डॅश गॉन. ठीक आहे. शी नंतर सुद्धा आपण हॅज वापरणार. सो शी हॅज गॉन म्हणजे ती गेली आहे, ती गेलेली आहे. शी हॅज गॉन. नंतर आहे इट डॅश कम. ठीक आहे. इट नंतर सुद्धा आपण हॅज वापरणार. सो इट हॅज कम. ते आले आहेत. इट हॅज कम. ठीक आहे. नंतर वी डॅश टू गो. वी नंतर काय वापरणार? हॅव. वी हॅव टू गो म्हणजे आम्हाला जायचं आहे. वी हॅव टू गो. तर नंतर आहे दे. दे नंतर काय वापरणार आपण? दे हॅव. दे हॅव टू कम. ठीक आहे. दे हॅव टू कम त्यांना आलं पाहिजे किंवा ते आले आहेत. दे हॅव टू कम. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर समजलं असेल हॅज हॅव तर प्लीज कमेंट आणि शेअर करा आणि थँक्यू.